मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्याशी कधीही बोलले नाही, कुणाला घ्यायचं कुणाला नाही, त्या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल. काय नक्की बोलणं झालं ते माझ्यासहित कुणाला काही कल्पना नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे अनेकांची, जसे दोन ठाकरे एकत्र आले तर पवार सुद्धा एकत्र आले, परंतु अशा काही चर्चा झाल्या. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्याशी कधीही बोलले नाही, आम्हाला कल्पना सुद्धा नाही. बरं, हे सगळं करायचं म्हणजे BJP बरोबर राहून आम्हाला करायचं. त्यांना तर विचारलं पाहिजे. परत BJPचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, NDA मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही, त्या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल. माझं असं म्हणणं आहे की आता काय बोलणं नक्की झालं हे जे आहे, बोलणं झालं असेल, काय नक्की बोलणं झालं हे माझ्यासहित कुणाला काही कल्पना नाही. मुख्यमंत्र्यांना तर विचारावंच लागेल ना. त्यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत, त्यांना विचार. हां, आता सरकारमधून बाहेर पडायचं असेल, NDAवर नाही जायचं तर ती गोष्ट वेगळी. असा विचार अजितदादांनी केला असेल असं कदापिही आम्हाला वाटत नाही. बरोबर. त्यामुळे ठीक आहे ना, आता आम्ही उपमुख्यमंत्र्यांची निवड केली, त्यांचं नेतृत्व आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आता मंडळी चर्चा करतील ना, जर करायची असेल तर. मला असं वाटतं एवढं काही त्रस्त होण्याचं काही कारण नाही. आजच व्हायला पाहिजे, उद्याच व्हायला पाहिजे असं नाही. राजकारणातल्या गोष्टी कधी होतात किंवा नाही होतात, तर कुणाचा स्वार्थ आहे आणि कुणाचा नाही ही जनता ठरवेल. आता सुनेत्राताईंचा जो काही शपथविधी झाला, अनेकाने टीकेचे सूर लावले, त्यांना विचारूनच हा कार्यक्रम ठरावा. तुम्ही येऊ शकणार का मुंबईत? त्याने होकार दिल्यानंतरच हे दिलं. बरं, त्यांच्याशिवाय दुसरं कुठलंही नाव आमच्या समोर चर्चेमध्ये नव्हतं. आणि आम्हा सगळ्यांना बरं, याच्यामध्ये कोणाकोणाची संमती पाहिजे आहे, त्यांची स्वतःची संमती पाहिजे. CLP म्हणून ज्यांना आपण म्हणतो, विधानमंडळ पक्ष, आमदार, MLA, MLC, त्यांची संमती फॉर्मॅलिटी पाहिजे. आणि ते करत असताना जे हे करणार, पण शेवटी उपमुख्यमंत्री पदाची शपथ द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आणि मुख्यमंत्री राज्यपालांना कळवणार. त्यामुळे त्यांच्या कानावर घालणं, त्यांची संमती घेणं, हे 2-3 घटक महत्त्वाचे होते. आणि हे 2-3 घटकांनी ज्या वेळेला एक सुरामध्ये होकार दिला, त्यावेळेला शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला. आता गोंधळ उडाला. कुणाचा गोंधळ उडाला? काय गोंधळ उडाला? गोंधळ काय उडाला? सुनेत्राताईंची नेमणूक झाली, कोणाला लवकर केलं, कोण उशिरा केला, ज्याचा त्याच्या विचाराचा प्रश्न. निर्णय चुकीचा आहे का? त्या व्यक्तीला कोणाचा विरोध आहे का? स्पष्ट बोलावं ना, कोणा बोला किंवा या व्यक्तीलाच आमचा विरोध आहे. मग का विरोध आहे, काय त्याला आम्ही उत्तर देऊ. फक्त लवकर केलं, उशिरा केलं, लवकर केलं. दिल्लीमध्ये सुद्धा अनेक वेळा जे आहे त्याच दिवशी शपथविधी केले जातात, अंत्यविधीच्या अगोदरच. हे असं काय पहिल्यांदाच घडतं असेल ना. दुर्दैवाने हा प्रसंगच महाराष्ट्रावर जो ओढवला आणि मग वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटू नये, वेगवेगळ्या हे मतप्रदर्शन, मग एक काय बोलतो, दुसरा काय बोलतो, तिसरं याचं नाव घेतो, चौथं काय,
वाटेल चर्चा ज्या आहेत कारण ते विशेषतः तुमच्या मीडियामधून होतात आणि त्यातून मग लोकांमध्ये भ्रम निर्माण होऊ नये ते कुठेतरी थांबवणं, त्याला पूर्णविराम देणं गरजेचं होतं. तो पूर्णविराम या कार्यक्रमामुळे देण्यात आला. जे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी असं सांगितलं की मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो ही चर्चा झाली. बरं झालं असेल, अजितदादाची शपथ घेऊन झालं. परंतु आता जे आहे, जी परिस्थिती बदललेली आहे, नेते बदललेले आहेत, त्यांना त्याची काही माहिती होती का? घरात सुनेत्रताईंना विचारतील, बघतील काय करायचं ते. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मगाशी सांगितल्याप्रमाणे जे बाकीचे नेते सुद्धा चर्चा करतील. शेवटी हा निर्णय जो आहे हा सामुदायिकरित्याने घ्यावा लागेल आम्हाला. त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमागं BJP या पक्षानं सुद्धा उभं राहणं हे सुद्धा आवश्यक आहे ना, कारण आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत.